पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्यात एआयएमआयएमच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती रियाज अली शेख जिल्हा अध्यक्षपदी। ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या मान्यतेमुळे धुळे जिल्ह्यात पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यामध्ये रियाज अली शेख यांची जिल्हा अध्यक्ष, शोहेब अन्सारी यांची शहर अध्यक्ष तर सनी वाडेकर यांची युवक जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। नियुक्तीनंतर एआयएमआयएमच्या जिल्हा कार्यालयात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पक्षाचे नेते इर्शादभाई जहागीरदार, गटनेते लल्लू शेठ अन्सारी, नगरसेवक वसीम, मंत्री साजिद अली साईद, शब्बीर पिंजारी, मुखर्जी, आमिर पठाण, मिर्झा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना इर्शादभाई जहागीरदार यांनी एआयएमआयएम हा सर्व पक्ष समाजाला सोबत घेऊन काम करणारा असून शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सातत्याने कार्यरत राहतील असं सांगितले। तसेच पक्ष धर्मनिरपेक्ष विचारसरणीने जनहिताचे प्रश्न मांडत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। शनिवारी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन तर्फे धुळे शहर आणि जिल्ह्याची कार्यक्रम जाहीर करण्यात आली। त्यावेळी जिल्हा अध्यक्ष रियाज अली शेख यांना नियुक्ती देण्यात आली। शहर सदर म्हणून शोएब अन्सारी या एक तरुण कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली आणि सोशल इंजिनिअरिंगचा भाग म्हणून एमआयएमनी जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून सनी संजय वाडेकर जो आमचा क्रमांक 11 मधला उमेदवार होता त्याला पण उमेदवारी दिली। एमआयएमच्या ह्या नियुक्तीमधून एक स्पष्टपणे दिसून येतं की एमआयएम सर्व धर्म समभाव सर्वांना सोबत घेऊन जातीपाती न मानता काम करणारा पक्ष आहे। आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब असू द्या किंवा महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील साहेब असू द्या, हे कोणती धर्म, जात, पंथ न बघता लोकांची लढाई रस्त्यावर व सभागृहात लढाईची असू द्या ते लढाई लढत आहेत। ह्याच्यातले एक मोठी कामयाबी जी एमआयएमला आज भेटली आहे, आपण लोकांच्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचं 2014 साली निधन झाल्यावर 2014 साली महाराष्ट्राच्या विधानसभेत एक प्रस्ताव आला की गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक केलं जावं आणि त्याला सर्वात पहिला विरोध इम्तियाज जलील साहेबांनी केला। विरोध म्हणण्यापेक्षा त्यांनी एक नवीन संकल्पना मांडली की त्या स्मारकाला खर्च करण्यापेक्षा गोपीनाथ मुंडे मेमोरियल हॉस्पिटल करा आणि आज ही आनंदाची गोष्ट आहे की काही दिवसामध्ये तिथं एक मोठं हॉस्पिटल गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नावाने चालू होईल आणि मुंडे साहेबांचं नाव पण वर्षानुवर्ष अनेक पिढ्या ते नाव आठवणीत ठेवतील। हे असं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।